कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं मी त्या दळवींकडून मागवला बस्ता, दिनेश ग आपला। हा हा ते खूप दिवसांपासून माझ्या मागे लागला होता, नवीन स्टॉक आलाय, बघायला कधी येत आहे, बघायला कधी येत आहे। हा मला काय माहिती नवीन साड्या घ्यायचा एवढा लवकर योग येईल म्हणून। आपण घरी कशाला मागवल्या तुम्ही? आपण दुकानात गेलो असतो ना, तुम्हाला शॉपिंग करायला आवडतं म्हणून म्हणाल्या। गेलो असतो, पण काय आहे ना, म्हणलं राहू दे, तू निवड, तुला कुठली हवी ती निवड, नाहीतर मग आणखीन एखादा बस्ता मागूया जरा वेगळ्या कॉम्बिनेशन। नको, एवढ्या साड्यांमधनं एक कुठली तरी सिलेक्ट करेल आई मी। आई अवनी साडे बघ, चहा। बघ मी काय गंमत आणली आहे। आकाश, अखिल, अरे लवकर या, काय आम्हाला तरी दाखव। लग्नाच्या पत्रिका तयार आहेत। भैया बघू। छापल्या पण पत्रिका? मग काय लवकर मिळाल्या। हो, हे बघा ना, यावरची डिझाईन आपल्या लग्नातल्या पत्रिकेत पण अशीच होती ना। अरे हो, तरीच म्हटलं मला हीच डिझाईन का आवडली। किती छापले? गाई किमान 50 छापावे लागतात ना, तेवढं छापलंय। अखिल देवासमोर ठेव। हो. आणि काम कर, शास्त्रापुरत्या 5 बाजूला काढून ठेव, बाकीच्या ठेवून दे। गाई पण इतर नातेवाईकांना पण बोलूया ना। ते मी ठरवते ना कोणाला बोलवायचं, तुम्ही नका टेन्शन घेऊ। अशाच माणसांना बोलवणार आहे जे इथे आल्यानंतर गॉसिप करणार नाही। आधीच त्या व्हिडिओमुळे काही कमी गोंधळ झालेला नाहीये, निदान लग्न तरी शांततेत होऊ दे। आपण विशाखाच्या घरची मंडळी आणि 1-2च्या जरा जास्त जवळची माणसं, बस एवढे बस। गाई पण अखिलची इच्छा असेल तर? दादा डोंट वरी, काय ना हे लग्न होतं ना, हेच खूप आहे माझ्यासाठी। त्याला किती माणसं येत आहेत ते मॅटर नाही। बरं मग होते ना तुझ्या मनासारखं, गुड। दादा तू आणि वहिनी जवळच्या 3-4 कुटुंबांना जण आमंत्रण देऊन ये, आणि आई बाबा जातील वसुंधराच्या माहेरी पत्रिका द्या। चालेल। अजिबात। आई पण हे बघ, ज्या मुलीमुळे घरची अब्रू धुळीला मिळाली आहे, तिच्या माहेरी जायचं, तिच्या आई वडिलांना लग्नासाठी आमंत्रण द्यायचं, मला जमणार नाही। आई रिलॅक्स, ते माझे सासू सासरे आहेत, मी जाईन त्यांना आमंत्रण द्यायला। तुझ्याकडून आणि बाबांकडून नमस्कार सांगेन। चल येतो। आहो, मी पण येऊ का? अगं विचारतेस काय, जा ना, त्या निमित्ताने तुला तुझ्या आई बाबांना भेटता येईल। जा प्लीज। चल। थँक्यू आकाशराव, प्रवासातच तर आपलं नातं खुललं होतं। आता बघते तुम्ही मला कसं माफ नाही करत ते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।